गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या शुभ्र सकाळच्या वातावरणामध्ये या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। आजच्या जर या जीवनाचा जर विचार केला ना तर सर्वात मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे, तो म्हणजे माणसाच्या जीवनातील दुःख, त्याचं अशांत मन आणि ते शांत कधी होईल बरं? मनुष्याला माहीत असून सुद्धा तो शांततेकडे लक्ष देत नाही। त्याला प्रत्येक वेळी वाटत असतं की मी भरपूर मेहनत करावी, भरपूर पैसा कमवावा, तरी सुद्धा ते मन शांत होत नाही, ते शेवटी अशांत होऊन जातं। समर्थांनी सांगितलंच आहे ना, जर मनुष्याच्या मुखामध्ये भगवंताचं नामस्मरणच नसेल तर त्या मन ते समाधानी होईल का बरं? कधीच होणार नाही। आणि हे मन समाधानी करायचं असेल ना तर समर्थांनी मनाचे श्लोक सांगितलेले आहेत, दासबोध सांगितलेला आहे। कारण हे मनाचे श्लोक आहेत ना, मनुष्याच्या जीवनामध्ये मन स्थिर करत असतात। समर्थांनी सांगितलेलं आहे, नये रामवाणी तया थोर आनी, जणी व्यर्थ प्राणी तया नाम कानी, हरि नाम हे वेद शास्त्री पुराणी, बहु आगळे बोलिली व्यासवाणी। म्हणजे ज्याच्या वाणीमध्ये रामाचं नाम येत नाही ना, त्याच्या आतोनात नुकसान होत असतं। अशा मनुष्याचं जीवन व्यर्थच जातं ना, ते कुचकामी असतं। म्हणजे वेदशास्त्रामध्ये आणि पुराणामधून रामनाम आहे ना, हे श्रेष्ठ असल्याचे पुरावे देखील सांगितलेले आहेत, व्यासांनी सांगूनच ठेवलेलं आहे ना, तरी सुद्धा मनुष्य हे रामनाम घेत नाही। समर्थांनी या अशांत मनाची जर सुटका करायची असेल ना तर एक मार्ग सांगितलेला आहे, तो कोणता बरं? तुझ्या मनामध्ये कधीच राग येऊ देऊ नकोस, कारण हा राग आहे ना मनुष्याची बुद्धिहीन करत असतो, मनुष्याला आंधळा बनवत असतो। समर्थांनी मनाच्या श्लोकांमध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे, मना कोप आरोपणा ते नसावी, मना बुद्धिये साधु संगी वसावी, मना नष्ट चांडाळ तो संग त्यागी, मना होई रे मोक्ष भागी विभागी। बघा, समर्थांनी ह्या मनाला सांगितलेलं आहे, तू राग तुझ्या जीवनामध्ये कधीच येऊ देऊ नकोस, कारण संतांच्या संगतीमध्ये तुझी बुद्धी वसू दे। हे म्हणा, हे दुष्ट व नीच माणसाची संगत तू टाळावी, अशा प्रकारे वागून आहे ना तू मोक्षाचा भागीदार हो। पण हे मन कधी ऐकतं का बरं? मनुष्याच्या हातामध्ये हे मन असतं का बरं? हे मन चंचळच आहे ना, ते कधीच मनुष्याच्या हातामध्ये सापडत नाही। म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, हे असं भगवंताचं रामनामच आहे की ते जर आपण नामस्मरण केलं तेव्हाच हे मन शांत होतं, तेव्हाच हे मन एकचित्त होतं। पण मनुष्याला सर्व काही माहीत असताना सुद्धा रामनाम घेतो का बरं? कधीच घेत नाही। या पृथ्वी तलावर जन्मलेला मनुष्य आहे ना, आज प्रत्येक माणूस कोणत्या ना कोणत्या गोष्टीसाठी तो धावत आहे, पळत आहे। म्हणजे सकाळी उठल्यापासून तर ते रात्री झोपेपर्यंत या वेळेच्या मागे, पैशाच्या मागे, स्वप्नांच्या मागे। पण या पाळण्याच्या नादामध्ये एक गोष्ट आपल्या हातातून
हळूहळू निष्ठत चाललेली आहे, ती म्हणजे मानसिक शांतता. पण ही मानसिक शांतता कुठे मिळते बरं? समर्थांनी सांगितलंच आहे ना, दिवस कसा गेला ना हे सुद्धा मनुष्याला कळत नाही, पण रात्र उशिरा जेव्हा शरीर अंथरुणावर विसावतं ना, तेव्हा हे मन मात्र अजून धावत असतं. या विचारांची गर्दी थांबत नाही आणि त्या शांत रात्री एक प्रश्न खोल मनामध्ये गुंजत राहतो, हे सगळं करून मी खरंच काय मिळवलं आहे बरं? कधीतरी तुम्ही तुमच्या ही गोष्ट मनाला विचारा, तेव्हा तुमचं मन आतून आवाज देईल, फक्त पैसा कमावला आणि समाधान तसंच राहिलं. जर तुम्हाला असंच वाटत असेल ना, तर एक क्षण थांबा, एक दीर्घ श्वास घ्या आणि या निरूपणामध्ये सांगितलेला आहे ना शब्द आणि शब्द लक्षात ठेवा, त्यावर विचारमंथन करा. कारण आज आपण जाणून घेणार आहोत की या धावपळीच्या जीवनामध्ये मानसिक शांतता कशी मिळवायची. समर्थांनी सांगितलेला शब्द आणि शब्द जर या मनुष्याने समजून घेतला ना, तर तुमचं जीवन फक्त यशस्वीच नाही तर आनंदीदायी आणि समाधानकारी होऊन जाईल. पहिली गोष्ट म्हणजे सतत धावणं म्हणजे यश नव्हे. काही लोकांचा असा गैरसमज आहे की सतत धावणं म्हणजे यश आहे, पण हे पूर्णपणे खरं नाही. यश मिळवण्यासाठी आहेत ना प्रयत्न नक्कीच करावे लागतात, यामध्ये अजिबात दुमत नाही. पण सतत धावणं म्हणजे यश असं वाटतं का? हे चुकीचंच आहे ना. म्हणजे यशाकडे वाटचाल करत असताना कधी कधी थांबणंही गरजेचं असतं. थांबणंही हार असते का बरं? अजिबात नाही. ती स्वतःकडे पाहण्याची, विचार करण्याची आणि नव्यानं उभं राहण्याची संधी असते. बघा, आपण सश्याची आणि कासवाची शर्यत ऐकलेली असेल, आपल्या बाळपणी आपण ऐकलेली असेल. त्यामध्ये कोण जिंकतो बरं? कासवच जिंकतो ना. म्हणून सश्यासारखं पळावं आणि झोपून जावं तसं आपल्या आयुष्यामध्ये घडणं चुकीचं आहे. पण हळूहळू आपलं स्थान निश्चित करावं, तीच खरी यशाची पायरी आहे ना. म्हणजे मन सतत तणावाखाली ठेवणं तर हे कमकुवतच होतं ना. पण हे शांततेचा एक श्वास मिळाला ना की ते पुन्हा बळकट होतं आणि पुढील वाटचालीसाठी तयारसुद्धा होतं. कधी कधी यशाचा मार्ग स्पष्ट दिसत नसेल तर काही वेळ थांबणं हिताचं असतं. काही काळाची विश्रांती आयुष्यामध्ये तुम्हाला अधिक वेगाने पुढे घेऊन जाऊ शकते. बघा, आपण बघतो जेव्हा आपल्याला लांब उडी मारायची असते ना, तर 2 पावलं मागे गेल्याशिवाय ती लांब उडी जात नाही. म्हणजे आपल्याला यश मिळवायचं असेल तर नुसतं धावणं गरजेचं आहे का? नुसतं धावणं गरजेचं आहे का? त्यासाठी थोडं थांबणं सुद्धा गरजेचं आहे. म्हणजे यश म्हणजे नेहमी पुढे धावणं नसतं, तर यश म्हणजे योग्य वेळी थांबणं, स्वतःला समजून घेणं आणि मग स्वतःच्या मार्गाने पुढे जाणं. आपण जिथे थांबतो ना तिथूनच कधी कधी आयुष्याला खरी दिशा मिळत असते. म्हणजे थांबणं म्हणजे शरण जाणं नव्हे, तेच तर आतून पुन्हा तयार होणं असतं. आता दुसरी गोष्ट म्हणजे आयुष्याचा हेतू शोधा. समर्थांनी सांगितलेलं आहे, पैसा, पदवी, फॉलोअर्स हे सगळं क्षणभराचं आकर्षण आहे. पण तुमच्या आयुष्यामध्ये काही हेतू नसेल तर तुम्ही कितीही यशस्वी झालात ना तरी मन अस्वस्थच राहील ना. ज्याला स्वतःच्या आयुष्याचा हेतू सापडतो तो खचून जात नाही, कारण त्याच्या पायाखालची जमीन ती अर्थपूर्णच असते ना. बघा, तुम्ही हे निरूपण ऐकता, हा जो व्हिडिओ बघता, यामध्ये तुम्हाला कधी कमेंट्स करा किंवा लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा असं तुम्हाला कधी सांगितलेलं आहे का? कधीच नाही. कारण हे क्षेत्रच नाही. कारण हे क्षेत्र आहे ना, हे पारमार्थिक क्षेत्र आहे. ज्याचं मन इथे थांबेल त्यांनीच इथे थांबावं. नाहीतर नुसतंच सबस्क्रायबर करून, भरपूर सबस्क्रायबर करून जर इथे मन लागत नसेल तर त्या सबस्क्रायबरचा उपयोग आहे का? इथे थांबण्याचा उपयोग आहे का? ज्याचं मन थांबतं ना, ज्याच्या मनाला समाधान मिळतं, ज्याच्या मनाला शांतता मिळते,
त्यांनीच हे निरूपण ऐकावं. म्हणजे आतून मार्गदर्शन करणारा दिवा आहे ना, जो बाहेर कितीही अंधार असला तरी तुमचं मन शांत ठेवतो, जीवनात पुढे जाण्याची योग्य दिशा दाखवतो. आणि मन शांत असेल ना तर आयुष्याचा खरा अर्थसुद्धा सापडेल. आणि अर्थ तेव्हाच सापडतो ना जेव्हा आपण स्वतःला विचारतो, मी हे का करतोय. म्हणजे जेव्हा आयुष्याला अर्थ मिळतो ना तेव्हा प्रत्येक क्षण जिवंत वाटतो. म्हणजे तिसरी गोष्ट पाहूया. झोप म्हणजे विसावा नाही तर तो आरंभ आहे. झोप आहे ना ही शरीरासाठी केवळ विश्रांती नाही, ती मनाला नव्या सुरुवातीची तयारी करून देणारी एक महत्त्वाची अवस्थाच असते ना. म्हणून दिवसभराच्या या थकव्याला विसरून पुढच्या दिवसाची नव्यानं उभं राहण्याचं असेल तर गाढ आणि शांत झोप झाली पाहिजे. पण मनुष्य मात्र पैशाच्या मागे लागून रात्रभर झोपत सुद्धा नाही. आणि झोपेतून शरीर विश्रांतीच घेतं ना, पण मन जर विचारांमध्ये हरवलेलं असेल तर पुरेशी झोप घेऊन सुद्धा मन अशांतच वाटेल ना. म्हणूनच शांत झोप म्हणजे हे मनाचं धन आहे, जी सकाळी नव्या स्वप्नांसाठी ऊर्जा देते. झोपेचा दर्जा म्हणजे तुमच्या मनाच्या आरोग्याचं प्रतिबिंब असतं. म्हणजे गोंधळाच्या गर्दीमध्ये स्वतःला शोधा. समर्थांनी सांगितलेलं आहे, आजचं आयुष्य आहे ना ते सतत गजबजलेल्या बाजारासारखं झालंय. सतत काहीतरी सूचना, न संपणाऱ्या जबाबदाऱ्या आणि इतरांच्या अपेक्षांची गर्दी. या बाहेरील आवाजामध्ये आहे ना आपला आतील आवाज हळूहळू शांत होतो. आणि एक दिवस लक्षात येतं, आपण इतरांसाठी जगताना स्वतःला हरवून बसलो आहोत. म्हणून दररोज काहीतरी क्षण फक्त शांततेमध्ये बसा. मोबाईल बाजूला ठेवा, एक दीर्घ श्वास घ्या आणि स्वतःच्या अंतर्मनामध्ये डोकावून पहा. कारण सर्वात योग्य दिशा आहे ना ही बाहेरून नाही तर आतून तुमच्या स्वतःच्या आवाजातून मिळत असते. म्हणून गर्दीत हरवलेलं स्वतःचं अस्तित्व पुन्हा तेव्हाच सापडतं जेव्हा आपण स्वतःची संवाद साधतो. पण आजकालच्या जमान्यामध्ये आपल्याला तेवढा वेळ आहे का बरं. म्हणून पहिली गोष्ट, प्रत्येकाने एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा आपण ऑफिसमधून घरी येतो तेव्हा मोबाईलपासून 4 कोस दूर राहा. झोपण्याच्या वेळी, जेवणाच्या वेळी मोबाईलचा वापर अजिबात करू नका. तेव्हाच तुमच्या मनाला शांतता मिळेल. म्हणजे बाहेरच्या आवाजानं मनाचा गोंधळच होतो ना, पण आतला आवाज शांततेमध्ये दिशा दाखवतो. बघा आता पुढे पाहूया, यशाच्या शोधामध्ये हरवलेलं समाधान. बघा ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. माणूस धावतो, दिवस रात्र कष्ट करतो, शेवटी जेव्हा त्या यशाच्या शिखरावर पोचतो तेव्हा थोडा वेळ शांत थांबून स्वतःला विचारतो, हे सगळं कशासाठी केलं बरं. पैसा, प्रतिष्ठा, लोकांच्या टाळ्या हे सगळं मिळालं तरीही आतमध्ये कुठेतरी ही शांततेची आणि समाधानाची एक पोकळी आहे ना ती निर्माण झालेली असते. कारण यश हे बाहेरचं असतं, पण समाधान हे आतूनच येतं ना. आणि हेच समाधान हरवलेलं असेल तर कोणतंही यश अपूर्ण वाटतं. म्हणजे आपल्याला फक्त यश नको, समाधान सुद्धा हवं. कारण शेवटी आहे ना आयुष्य म्हणजे शिखरावर पोचवणं नाही तर पोचवून आतून पूर्ण वाटणं, हेच खरं यश आहे ना. पण आजच्या या जमान्यातली गोष्ट करताना तर या कलियुगामध्ये पैसा कमावणं म्हणजे समाधान मानलं जातं. पण पैशावाल्याला विचारा, तुझ्या जीवनामध्ये समाधान आहे का बरं. लगेच उत्तर येईल, अजिबात नाही. म्हणजे जेव्हा यशाचा गाजावाजा होतो ना पण अंतःकरणाचं समाधान होत नाही तेव्हा मन गुदमारायला लागतं. म्हणून यशाच्या पायऱ्या चढताना स्वतःचं समाधान मागे कधीच टाकू नका. फ्री मनाने जीवन जगायला शिका. आता पुढे पाहूया, मनावरची धूळ झटकायला शिका. समर्थांनी सांगितलेलं आहे, प्रत्येक दिवस आपल्या मनावर
थोडी थोडी धूळ साचवत असतो या अपयशांची तुलना करण्याची, कोणाच्या तरी अपेक्षांमध्ये हरवण्याची. ही धूळ एवढी बारीक असते ना की आपल्याला कळत सुद्धा नाही, पण हळूहळू ती आपलं अस्तित्व झाकून टाकते. म्हणून रोज काही मिनटं आहेत ना स्वतःसाठी राखून ठेवा. एखादं चांगलं पुस्तक वाचण्यासाठी आणि निसर्गात वेळ घालवण्यासाठी. मनाची ही रोजची झाडाझडती आहे ना ती मनाला शुद्ध करत असते आणि शांततेचा खरा उगम तिथूनच सुरू होत असतो. पण या मनुष्याला कळतं का बरं? कधीच कळत नाही. जसं आरशाची धूळ पुसल्याशिवाय आपलं प्रतिबिंब स्पष्ट दिसत नाही, तसंच मनावरचे धूळ झटकल्याशिवाय आपलं खरं मीही समोर येत नाही. म्हणून आपली मनामधली धूळ स्पष्ट करायची असेल ना, बघा ती धूळ झाडून काढायची असेल तर नामस्मरण रूपी भगवंताचं हे नाम आहे ना ते आपल्या मुखामध्ये निरंतर यायला हवं. पण आपल्या मुखामध्ये येतं का बरं? कधीच येत नाही. पुढे पाहूया. दिवसाची सुरुवात स्वतःपासून करायला सुरुवात करा. म्हणजे सकाळ म्हणजे दिवसाचं बीजच असतं ना, आणि ते जर शांत आणि स्थिर आणि सकारात्मक वृत्तीनं पेरलं तर संपूर्ण दिवस बहरून येतो. पण बहुतांश लोक असतात ना सकाळी उठून मोबाईल स्क्रोल करतात आणि मग दिवसभर दुसऱ्यांच्या जगातच अडकून राहतात. बघा, काही माणसांची सवय असते ना प्रत्येकाची स्टेटस बघायची. प्रत्येकाने स्टेटसला काय ठेवलेलं आहे ना बघा त्याचं अनुकरण करून स्वतःच्या जीवनामध्ये दुःख निर्माण करत असतात. म्हणून दुसऱ्याचं स्टेटस बघणं बंद करा. आपल्या जीवनामध्ये जे काही सांगितलेलं आहे ना, ब्रह्ममुहूर्तावर उठा, उपासना करा. बघा तुमचा दिवस किती आनंदामध्ये जातोय. म्हणजे एकदा प्रयत्न करून बघा. फक्त 10 मिनिटं मोबाईल बाजूला ठेवा आणि स्वतःशी बोलून बघा. ध्यान करा. आज मी कशाबद्दल आभारी आहे असं स्वतःला विचारा, किंवा 3 ओळी लिहा. तुमच्या मनातल्या शांततेसाठी लिहून काढा. कारण दिवसाची दिशा आहे ना ही मनाच्या स्थितीवर ठरत असते आणि मनाचं बळ म्हणजे आयुष्याचं भविष्य असतं. म्हणून दिवसाची पहिली भेट आहे ना जर स्वतःशी झाली तर जगाशी लढायचं बळ आपोआप आपल्या शरीरामध्ये निर्माण होतं. आपलं मन एकदम बळवान होतं. म्हणजे मोबाईलपेक्षा मनाला चार्ज करणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि त्याची सुरुवात आहे ना तुम्ही स्वतःपासून करू शकता. आता पुढे पाहूया. इतरांच्या अपेक्षांमुळं स्वतःचं मन जिंका. म्हणजे दुसऱ्यांना खुश ठेवण्याच्या नादात आपण स्वतःला विसरून जातो. रोज थोडं थोडं स्वतःचं मन गमावत जातो आणि शेवटी विचार येतो, माझं मी कुठे आहे बरं? एक गोष्ट लक्षात ठेवा, जग कितीही मोठं असू द्या, तुमच्या मानसिक शांततेपेक्षा या जगात काहीच महत्त्वाचं नाही. कधी कधी नाही म्हणायला सुद्धा शिका. स्वतःवरची मोठी कृपा असते आणि हो म्हणणं ही स्वतःशी केलेली गद्दारीही ठरू शकते. म्हणूनच शांत मनासाठी बाहेरचं नाही तर स्वतःचं सत्य स्वीकारणं गरजेचं असतं. म्हणून इतरांचं समाधान मिळवताना जर तुमचं मन अशांत होत असेल ना तर तो सौदा तोट्यातच ठरत असतो. जेव्हा तुम्ही स्वतःला प्राधान्य देता तेव्हाच जगात शांततेनं जगण्याची ही खरी तयारी सुरू होत असते. म्हणून पहिली गोष्ट म्हणजे नाही म्हणायला शिका. प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही हो म्हणणं म्हणजे इतरांच्या आयुष्यामध्ये हिरो बनणं, पण स्वतःच्या आयुष्यामध्ये गुलाम बनतो ना त्याचं काय बरं? त्याचा कधी तुम्ही विचार केला आहे का? म्हणजे प्रश्न असा आहे की तुमचं मन आहे ना, तुमचं स्वतःचं आयुष्य किती वेळा हो म्हणण्याच्या नादामध्ये थांबवलं जातं आहे हे तुमच्या कधी लक्षात आलं आहे का? म्हणजे हो म्हणण्यापेक्षा हो म्हणण्यामागे जर भीती असेल तर नाही म्हणणं ही खरी ताकद असते. कारण नाही म्हणणं म्हणजे स्वतःच्या मर्यादा ओळखणं, स्वतःची किंमत ओळखणं आहे. म्हणजे
तुमची वेळ, ऊर्जा, मन शांती हे द्यायचं की नाही हे तुमचं तुम्ही ठरवायचं. कारण स्वतःसाठी न दिलेली वेळ या आयुष्यातील सगळ्यात मोठी चूक ठरू शकते. म्हणून नाही म्हणणं म्हणजे इतरांना झिडकावणं नव्हे तर स्वतःला स्वीकारणं असतं. तुमचं हो म्हणणं म्हणजे कोणाचं तरी यश असेल, पण तुमचं नाही म्हणणं म्हणजे स्वतःच्या मनाची शांती असते. म्हणून मौनातली ऊर्जा शोधा. प्रत्येक दिवशी फक्त 5 मिनिट मौनात बसा. नवीन हे 5 मिनिट आहेत ना, तुमच्या जीवनामध्ये सर्वात ऊर्जा निर्माण करतील. न बोलता, न ऐकता, न रिॲक्ट होता फक्त स्वतःमध्ये हरवून जा. कारण आवाजामध्ये विचार हरवतात, पण मौनात आत्मा सापडतो. आणि हा आत्मा आहे ना, तो माझा भगवंत आहे. जर भगवंताचं नामस्मरण 5 मिनिट जरी केलं ना, तर बघा तुमचं मन किती ऊर्जावान होईल. मौन आहे ना, ही कधीही कमजोरी नसते, ती आत्मविश्वासाची शक्ती असते. जिथे शब्द अपुरे पडतात, जिथे मौन आपल्याला उत्तर देतं. कारण खरं समाधान आहे ना, ते बाहेरच्या गोंधळामध्ये नव्हे तर आतल्या शांततेमध्ये आहे. म्हणूनच स्वतःला कधी कमी समजू नका. किती जरी वाईट प्रसंग तुमच्या जीवनामध्ये आले ना, तरी स्वतःला कधीच हरवून देऊ नका. कारण हे तुमचं मन आहे ना, एवढं निर्मळ बनवा. कितीही जरी वाईट प्रसंग आले, किती जरी दुःख झालं, तरी हे कणखर मन आहे ना, कधीच हरवून देऊ नका. कारण जेव्हा मनुष्याचं मन हरतं ना, तेव्हा मनुष्य पूर्ण तुटून जातो, अधोगतीला निर्माण होत असतो. म्हणून आपल्या जीवनामध्ये समर्थांनी सांगितलेले हे विचार आहेत ना, दत्तगुरूंची उपासना आहे. खरा भगवंत आपल्या नामस्मरणातच आहे ना, खरा भगवंत आपल्या कर्मामध्ये आहे. जर आपण ब्रह्ममुहूर्तावर उपासना केली तर बघा तुमच्या जीवनामध्ये कसा चमत्कार होईल. तुमचं मनसुद्धा निर्मळ होईल, मनसुद्धा एकचित्त होईल आणि शरीरसुद्धा सुदृढ राहील. म्हणूनच जेवढे दिवस गेलेले आहेत ना, त्यांचा विचार सोडून द्या. पण आज हा नवीन दिवस आहे ना, तो आपल्या जीवनासाठी सर्वात महत्त्वाचा आहे. आपलं शरीर वाचलं तर आपण भक्ती करू ना, पण शरीरच चांगलं नसेल तर आपण भक्ती कशी करू बरं. म्हणून शरीराला जपा, मौनामध्ये राहा. जीवनाचं खरं सत्य आहे ना, ते मौनामध्येच आहे. जय जय रघुवीर समर्थ.